मुंबईमधून अखेर सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येत आहे। उद्धव ठाकरे यांनी केला भाजपचा टांगा पलटी। मुंबईमधूनच भाजपला दिलाय सर्वात मोठा जोर का धक्का। महापौर निवडणुकीच्या अगोदरच ठाकरेंचा नवीन वर्चस्व तर शिंदे सेनेवरती सगळ्यात मोठी खिंडाराची वेळ। मित्रांनो, मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचे एका दगडात जवळजवळ 3 पक्षी केले ठाकरेंनी गारद। जाणून घेऊया मुंबईची सगळ्यात मोठी बातमी। तर भाजप ठाकरेंच्या पायाशी नेमकी काय आहे बातमी? मुंबईसह राज्यावरती सगळ्यात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भामध्ये राज्याचं राजकारण अतिशय मोठ्या प्रमाणात वेगळ्या वळणावरती गेलं असताना ठाकरेंनी अखेर आपली जोर का झटका देत भाजपला मात्र जबरदस्त दणका दिलाय। मित्रांनो, मुंबईत जरी भाजपचा महापौर बसला असला तरी उद्धव ठाकरेंनी मात्र मुंबईत भाजपची हवा गुल केली असून शिंदे सेनेला मुंबईच्या सत्तेतून हद्दपार करण्यास ठाकरेंना मात्र मोठं यश आलंय। नेमकं कसं ते आता आपण पुढच्या 2 मिनिटात जाणून घेऊया। सामान्य शिवसैनिकांच्या बळावरती उद्धव ठाकरेंनी शून्यातून मुंबईमध्ये विश्व निर्माण केलंय। शून्यातून हे जग निर्माण करत असताना पक्ष नाही, चिन्ह नाही, नेते नाहीत, मंत्री नाही, आमदार नाही, मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, कोणत्याही प्रकारचं जवळ पद नाही, सत्ता नाही, पैसा नाही, परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र स्वतःच्या बळावरती मुंबईमध्ये 65 नगरसेवक निवडून आणले। ते शून्यातून 65 झालेत। एकनाथ शिंदेंनी 65चे 25 केलेत। म्हणजे मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व किती उत्तुंग आहे। या उत्तुंग नेतृत्वाला आगामी काळामध्ये मुंबईची सत्ता घेण्यात किती मोठं यश येते ते आता आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची सत्ता येणार हे आता जवळपास निश्चित होते, परंतु भाजपने मात्र 89 जागा जिंकत मुंबई महापालिका आपल्यासाठी तब्बल 30 वर्षानंतर आपल्या बाजूने राखण्यात भाजपला मोठं यश आलंय। त्यानंतर मात्र मित्रांनो, सगळी सूत्र फिरली ती पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण बघूया। मुंबईची सूत्र फिरली अशी की मुंबई महानगरपालिकेचा महापौर उद्या किंवा परवा जाहीर होईल। भाजपच्या रितू तावडे यांचं नाव घोषित झालंय, परंतु अधिकृतरित्या त्यांचं नाव उद्या किंवा परवा जाहीर होईल आणि त्या मुंबईच्या महापौर बनतील। त्यानंतर मात्र मित्रांनो, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी कसा विजय मिळवलाय हे आपल्याला देखील माहीत पडेल। ते असं की मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांमध्ये जवळजवळ 16 प्रभाग समित्या येतात। या 16 प्रभाग समित्या मुंबईवरती राज्य करतात। एक महापौर आणि 16 प्रभाग समित्या हे मुंबईचं आर्थिक समीकरण जुळवतात। देशातील सगळ्यात मोठी महापालिका आणि देशातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईला ओळखलं जातं। म्हणून मुंबईच्या या संपूर्ण प्रभाग समित्या 16 प्रभाग समित्या खूप मोठं काम करतात। या 16 प्रभाग समित्यांपैकी जवळजवळ 8 प्रभाग समित्यांवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकलाय आणि इतरत्र 7 वरती भाजपचा, तर एका जागेवरती शिंदे सेनेचा भगवा या ठिकाणी फडकतोय आणि एका जागेवरती इतरत्र। मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी जरी स्वतःचा महापौर बनवला नसला तरी देखील प्रभाग समित्या ताब्यात घेऊन अर्धी मुंबई ठाकरेंच्या ताब्यात आजही आहे हे भाजपला अप्रत्यक्षरित्या समजून घ्यावं लागेल। याचमुळे भाजपची पूर्ती पिछाड झाली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे भाजपला आता मुंबईमध्ये काम करताना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पायाशी यावं लागेल। त्यांना जे म्हणेन ते सांगावं लागेल, त्यांना म्हणेन ते द्यावं लागेल। म्हणजे उद्धव ठाकरेंच्या समोर भाजपला अगदी मुंबईमध्ये झुकावं लागेल, तरच मुंबई महानगरपालिकेचा कारभार भाजपला व्यवस्थित सुव्यवस्थित चालवता येईल। अन्यथा पुढची 5 वर्ष मुंबईमध्ये भाजपला सत्ता चालवणं मुश्किल होणार आहे। म्हणजेच उद्धव ठाकरेंनी आपलं करून दाखवलं हे एका मिनिटामध्ये भाजपला मात्र सगळ्यात मोठा धक्का बसलाय। या सगळ्या घडामोडींसह मित्रांनो, मुंबईच्या राजकारणामध्ये प्रभाग समित्यांची निवडणूक लवकरच होईल। मात्र मुंबईत मात्र उद्धव ठाकरेंची मुसंडी ही मात्र वाखाणण्याजोगी आहे। याचाच दबदबा भाजपला खूप मोठा बसतोय आणि इतरत्र राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईचा महापौर देखील मराठीच केलाय। हा महापौर मराठी करण्यामागे उद्धव ठाकरेंचीच भाजपने ऐकलंय। उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यासमोर भाजपा झुकले हे मात्र तेवढंच सत्य आहे। संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय ठाकरेंमुळेच मुंबईचा महापौर मराठी झाला
अन्यथा भाजपा मुंबईचा महापौर मराठी करत नव्हती, ह्या देखील विजय उद्धव ठाकरेंचा असल्याचं सगळेच जण बोलतायत. मित्रांनो, प्रतिक्रिया द्या.